नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण करूया ओल्या नारळाच्या वड्या. त्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे 4 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, 3 वाट्या साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी हापूस आंब्याचा रस आणि वेलची. या 4 साहित्यात ह्या वड्या अतिशय सुंदर आणि खुसखुशीत होतात, सुरेख लागतात. प्रथम मी काय केलं, सगळं 4 वाटी खोबरं हे मिक्सरला लावून थोडं फिरवून घेतलं. त्यात साखर घालून हापूस आंब्याचा रस मिक्स केला आणि हे सर्व साहित्य गॅसवर ठेवून एकजीव होईपर्यंत सतत ढवळत राहणे. याने काय होतं, हे मिश्रण खाली लागत नाही. तळाला लागलं की वड्यांना वास पण खराब येतो आणि वड्या पण चांगल्या होत नाहीत. आता मी ही दाखवते आहे ती अतिशय सोपी पद्धत आहे. आपल्याला ही वडी करण्यासाठी काहीही चुकणार नाही. माझ्या पद्धतीने जर वडी केली तर काहीही चूक होणार नाही. वडी करताना गॅस मात्र अगदी लो ठेवायचा आणि सर्व मिश्रण एकजीव झालं, गरम झालं की भांड्यापासनं खोबरं सुटायला लागतं. म्हणजे समजायचं आता वडीचं खोबरं तयार झालं. मग काय करायचं, त्यात वेलची पावडर घालून सर्व मिश्रण पुन्हा ढवळत राहणे. म्हणजे काय होतं, मिश्रण हे अजिबात खाली भांड्याच्या लागत नाही आणि वड्याही खूप छान होतात. वेलची मी आयत्या वेळी कुटून घालते मैत्रिणींनो, कारण काय आहे, आयत्या वेळी कुटलेली वेलची वास खूप छान लागतो. आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव होऊन ते ढवळत राहावं आणि त्यासोबतच आपण गॅस बंद करून ते मिश्रण खाली घ्यावं. खाली घेतल्यानंतर एका पाटाला तूप टाकून तो पाट पूर्ण तुपाने तुपाचा हात फिरवून सर्व ठिकाणी तूप लागेल असा करून घ्यावा. कारण काय होतं, वड्यांना पाटाला चिकटत नाहीत, तोपर्यंत खोबरं इथे छानपैकी सुकत येतं. असं केल्याने काय होतं, वड्या कापताना ज्या वड्या तुटतात त्या वड्या तुटत नाहीत आणि आपण जेव्हा पाटावर घातल्यानंतर पटापट सुकून वड्या तुटतात किंवा सुकतं खोबरं, तसं काहीही होत नाही. अगदी सावकाश आपल्याला वड्या थापता येतात. एवढा गोळा होईपर्यंत मिश्रण ढवळून एकत्र करणं सगळं. मग बघा बरं, पाटावर घेतल्यानंतर केळीचं पान असलं तर केळीचं पान, नसलं तर मग वाटी पण चालते. वाटीने सर्व मिश्रण ते पाटावर थापून छानपैकी वड्या कट कराव्यात. कुठलाही त्रास किंवा कुठलंही टेन्शन येत नाही वड्या करताना. वड्या अतिशय सुंदर होतात, चवीला तर अप्रतिम होतात आणि आपण जेव्हा तोंडात वडी घालतो तेव्हा वडीला एक आंब्याचा स्वादही छान लागतो. त्यामुळे तुम्ही करून बघा ही रेसिपी. आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.